नमस्कार मंडळी, मी आहे प्राध्यापिका सविता दिनेश मोरे उर्फ मोहोळ मॅडम। गेली 15 वर्ष मी वाणिज्य विभागामध्ये अध्यापनाचं कार्य करते। पुणे जिल्हा शिक्षण मंडळ पुणे संचलित श्री शिवाजी विद्यालय व ज्युनियर कॉलेज नसरापूर या माझ्या विद्यालयामध्ये मी हे ज्ञानदानाचे पवित्र कार्य करते। पुणे जिल्हा शिक्षण मंडळामध्ये माझा प्रवास 2012 पासून सुरू झाला। गुणवत्तेला प्राधान्य देणारी माझी ही संस्था आणि संस्थेचे कार्य खूप मोठे आहे आणि या माझ्या पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे सन्माननीय अध्यक्ष श्री अजितदादा पवार साहेब हे होते। याचा मला खूप सार्थ आणि मोठा अभिमान आहे। दादांची आणि माझी 3 वेळा भेट झाली, पण या तिन्ही भेटीमधून दादांचे व्यक्तिमत्व वेगवेगळ्या पैलूंनी मला भावले, मला उमगले। पहिली भेट बारामतीमध्ये ऑन स्टेज माझ्या मिस्टरांचे मित्र स्नेही अल्ताफ भाई यांच्या माध्यमातून झाली। बारामतीमध्ये एकता फाउंडेशन स्कूलच्या ओपनिंगसाठी दादा आलेले होते आणि त्या ठिकाणी माझी सगळ्यात आधी दादांशी भेट झाली। त्वरित निर्णय क्षमता, तातडीने दखल घेणे या दादांच्या दोन्ही गोष्टी मला खूप भावल्या। दुसरी भेट माझ्या संस्थेमध्ये पुणे जिल्हा शिक्षण मंडळामध्ये माझ्यासारखे विनानोंदणीमध्ये काम करणारे अनेक शिक्षक दादांच्या भेटीसाठी गेले होते। त्यावेळेससुद्धा दादांनी सर्वांच्या कामाची दखल घेऊन काम पूर्ण करू असे आश्वासन आम्हाला दिलेले होते। आणि तिसरी भेट निवडणुकीच्या प्रचारादरम्यान आमचे जे विद्यालयाचे प्राचार्य आहेत यादव सर, त्यांच्या मुलाच्या निवडणुकीच्या प्रचाराच्या दरम्यान झालेली होती। तेव्हाही करारी बाणा, नेतृत्व गुण, सातत्याने काम करत राहणे, पुढारी नेतृत्व, प्रफुल्लित प्रसन्न चेहरा, हजरजबाबीपणा, स्वभावातील मिश्किलपणा हे त्यांचे गुण अतिशय भावले। नोकरीमध्ये माझे इन आणि दादांचे आऊट हे मनाला अत्यंत वेदना देणारे आणि त्रासदायक आहे। त्या विधात्याने एकदा तरी काम पूर्ण केल्यानंतर दादांना भेटण्याची माझ्याकडनं ही संधी हिरावून घेतली। या महाराष्ट्रामध्ये मरणापश्चात माणसाचे महत्त्व कळते हे पुन्हा एकदा सिद्ध झाले। काळाने दादांवर घातलेला हा घाला अत्यंत त्रासदायक आणि वेदनादायी तर आहेच, जो आयुष्यभर कधीही विसरू शकत नाही। त्या विधात्याकडे एकच मागणे आहे, लाखाचा पोशिंदा तू हिरावून घेतलास, त्याचं तुला काहीच कसं वाटलं नाही? दादांच्या या लाडक्या बहिणीची या कवितेच्या माध्यमातून दादांना ही आदरांजली आहे, जी मी आता तुमच्या पुढे सादर करत आहे। नावातच तुमच्या अजिंक्य तारा, नावातच तुमच्या अजिंक्य तारा, लाखोचे पोशिंदे दादा आमचे ध्रुव तारा, राजकारणातील उमदे नेतृत्व स्थिर तारा, अनेकांची स्वप्न पूर्ण करणारा स्वप्नतारा, पोरके करून जनास नियतीचा खेळ न्यारा, पाऊल खुणा पुसल्या तरी तुटणार नाही विचारधारा, अस्तित्व संपू शकणार नाही देते नारा, पालकत्व पुण्याचे घेणारे तुम्हीच होता किनारा, संस्थेच्या आधुनिक वाटचालीचे तुम्ही शुभारंभ, संस्थेच्या आधुनिक वाटचालीचे तुम्ही शुभारंभ, PDAच्या यशस्वी शिखराचे तुम्ही आधारस्तंभ, अनेक पदांचे मानकरी तुम्ही दीपस्तंभ, माणसातील देव शोधणारे तुम्ही आरंभ, धर्म जातीभेद तुम्ही कधीच मांडला नाही, धर्म जातीभेद तुम्ही कधीच मांडला नाही, बोंधुगिरीला कधी थारा दिला नाही, टीकाकारांना कधी जुमानले नाही, झापडे लावलेले राजकारण कधी केलेच नाही, बोलण्याचा परखडपणा कायम उर्मी देतो, मिश्किल हजरजबाबीपणा सहज येतो, बोलण्याचा परखडपणा कायम उर्मी देतो, मिश्किल हजरजबाबीपणा सहज येतो, कामकर्तव्याचा प्रवाह ओसंडून वाहतो, कामकर्तव्याचा प्रवाह ओसंडून वाहतो, दारी आलेल्या प्रत्येकाला मान सन्मान मिळतो, नियतीचा डाव चुकवायचे बळ अंगी असते, नियतीचा डाव चुकवायचे बळ अंगी असते, दादांना माझ्या परत घेऊन आले असते,
दादांना माझ्या परत घेऊन आले असते, महाराष्ट्राच्या विकासाची गती मंदावली नसती. महाराष्ट्राच्या विकासाची गती मंदावली नसती. पुणेकरांच्या भाग्याची दिशा बदलली असती. पुणेकरांच्या भाग्याची दिशा बदलली असती.